हिमायतनगर नगरपंचायत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राडा झालाय। राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद जावेद आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। सोलापूरमधील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून 19 जणांची माघार। करमाळा नगरपालिकेच्या 10 प्रभागामधून 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। धाराशिवमध्ये 35 जणांची नगरपालिका निवडणुकीतून माघार। नगराध्यक्ष पदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज मागे। मनमाड नगरपंचायतीमध्ये मोठा ट्विस्ट। नगराध्यक्ष पदासाठी गणेश धात्रकांचा अपक्ष अर्ज मागे। भाजपाकडून तिकीट न मिळाल्यानं भरला होता अपक्ष अर्ज। शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची भेट घेत माघारीसाठी मन वळवल्याची चर्चा आहे। मात्र आता धात्रक युतीसोबत राहतात की नवा राजकीय डाव टाकतात याकडे लक्ष। नाशिकच्या भगूर नगर परिषदेमध्ये मोठी राजकीय घडामोड। महाविकास आघाडीच्या उमेदवाराची माघार। जयश्री देशमुख यांचा अजित पवार गट आणि भाजपच्या युतीच्या उमेदवाराला पाठिंबा। भगूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अनिता करंजकर आणि अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे आमने सामने। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतलाय। अनगर नगरपंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झालेली आहे। अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्ज्वला थिटे यांची न्यायालयामध्ये धाव पाहायला मिळते। कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे। गंगाखेड नगरपालिकेमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून मोठी खेळी करण्यात आली। रासपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शरीफा मुनिरा यांची निवडणुकीतून ऐनवेळी माघार पाहायला मिळते। राष्ट्रीय समाज पक्षानं आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात जो आहे तो उमेदवार दिलेला होता, नगराध्यक्षपदाचा उमेदवार। शिर्डी नगर परिषदेमध्ये अपक्ष उमेदवार बिनविरोध आलेले आहेत। अपक्षांसाठी चक्क भाजपच्या उमेदवाराची माघार पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 8 मधून छाया शिंदे बिनविरोध तर भाजपच्या मनीषा गोंदकर यांची माघार पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनं सुजय विखे यांनी जुळून आणली राजकीय समीकरणं। सर्वसाधारण जागेवर ओबीसी उमेदवारांसाठी मराठा उमेदवारानं घेतली माघार। नंदुरबारमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भक्तवत्सल सोनार यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे। भाचा आणि जावयासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती। माघारीसाठी अवघे 10 मिनिटं शिल्लक असताना उमेदवारी अर्ज मागे घेत झाले भाऊ।